नमस्कार सगळ्यांना. तुमचं सुवर्ण पाटील ब्लॉग्समध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. काय मग आखाड दळणं चालू आहे की नाही? काय बोलतात, मी सगळे व्हिडिओ तर शेअर केले तुमच्यासोबत. तुम्ही काहीतरी शेअर करा माझ्यासोबत की तुम्ही काय तळलं आखाडमध्ये. आपण त्या दिवशी बघितलं आपला एक भजीचा प्रकार, आता आपण दुसरा भजीचा प्रकार बघूया. तर आज मी करणार आहे पालकची भजी आणि मेथीची भजी. पालकची भजी सगळ्यांनी ऐकलं असेल, पण मेथीची भजी पहिल्यांदाच ऐकत असाल. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया. तर पालक भजीसाठी मी घेतली आहे अशी पालक, आणि त्याला अशी एवढं एवढं देठ ठेवायचं आणि स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि त्याचं पाणी निथळून घ्यायचं. त्याच्यानंतर घेतली आहे मेथी. मेथी धुवून बारीक चिरून घेतली आहे. आणि बेसन पीठ, कोथिंबीर, मीठ, हळद, तिखट आणि आणि सोडा. पहिले तर पालक खूप निवडावा लागतो, त्यामुळे तो स्वच्छ निवडून घ्यायचा आणि जास्त मोठा नाही घ्यायचा. ही छोटी छोटी पानं जी असतात ना, ती छोटी छोटी पानं घ्यायची, त्यामुळे ती चवीला पण छान लागतात, जास्त कडक नाही लागत, सॉफ्ट लागतात. आता जे पालकचं बॅटर आहे ते थोडंसं पातळ असेल आणि जे मेथीला लागणार आहे ते मेथीचं थोडं घट्ट असेल, तर आपण दोन्ही प्रकारचे बॅटर आधी बनवून घेऊया. तर मी इथे एक पातेलं घेतलंय, त्यामध्ये टाकायचे पहिले मेथी. पहिले आपण मेथीचं बॅटर करूया. सगळी मेथी टाकून घ्यायची. त्यानंतर टाकायचं आहे बेसन पीठ. मी इथे बेसन पीठ टाकते. आपल्याला घट्ट पाहिजे त्यामुळे त्या हिशोबाने बेसन पीठ टाका. मी 3 ते 4 चमचे टाकलेत. त्यानंतर टाकायचं आहे हळद आणि तिखट. कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि थोडासा खायचा सोडा. आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं पहिले, जेणेकरून मेथीला छान सगळे मसाले लागतील. हे बघा, आता याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि थोडं जर लागलं तसं बेसन पीठ वाढवायचं. पाणी थोडं थोडंच टाकायचं. थोडं थोडं पाणी टाका आणि छान मळून घ्या. हे असं पीठ करायचं जेणेकरून त्याचे असे भजी असे आपल्याला टाकता येतील. आपण आता मेथीचं बॅटर बनवून घेतलंय घट्ट. आता आपल्याला पालकचं बनवायचं. पालकचं थोडंसं असं पातळ, कारण की आपण जेव्हा ते पालकचे पानं त्याच्यामध्ये डुबू, त्याच्यामुळे ते असं निथरून डायरेक्ट तेलामध्ये तळावे लागणार, त्यामुळे ते जास्त घट्ट पण नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे. तर ते बनवून घेऊया. इथे मी एक पातेलं घेतलंय, त्यात टाकायचं हे बेसन पीठ, मसाले, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि सोडा. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं. हे असं पाहिजे, जेणेकरून आपण पालक टाकणार तर तो पालक छान, जे बेसन पीठ आहे ते पालकाला छान लागलं पाहिजे. तर हे आपलं पालकाचं आणि हे आपलं मेथीचं तयार आहे. आता आपण कढई ठेवूया आणि त्याच्यामध्ये तेल तापत ठेवूया. इथे आपण कढई ठेवली आहे तापायला. तेल तापलंय आणि आपले दोन्ही बॅटर पण तयार आहे.
पहिले आपण मेथीची भजी काढूया. हे साधारण असा गोळा करायचा आणि टाकायचा. गॅस थोडा कमी करायचा. हे बघा, नसेल जमत तर डायरेक्ट टाका, चालतील. हे बघा, अशी छान ती त्याचीच फुगून वर येतात. तर थोडासा गॅस मीडियम करूया गॅस. आता ही छान झाली आहे. आता आपण हिला काढून घेऊया. हे बघा, तेल छान निथळून घ्यायचं. हे बघा, अशी छान त्याला आकार दिला ना गोल, खूप छान होतात. आता आपण पालकची भजी काढून घेऊया. हे आपलं पालकचं बॅटर आहे. हातानेच काढते मी. आणि हा आपला पालक जो आपण स्वच्छ धुतला होता, पालकाच्या देठाला इथून पकडायचं आणि छान असं मिक्स हे करायचं. बॅटरला दोघी साईडने हे करायचं, उडवायचं, थोडंसं निथरून घ्यायचं आणि डायरेक्ट तेलात सोडायचं. पालकाच्या पानाला दोन्ही साईडला लावून घ्यायचं छान. पालकची भजी छान अशी वर येतात. याचं दोन्ही साईडला लागलं पाहिजे. थोडंसं निथरून घ्यायचं आणि टाकायचं. आता पट्टी करून घेऊया. पालकची भाजी एवढी हेल्दी असतात ना, मुलं पालक असं कधी खातात कधी नाही खात. पालक पनीर मोस्टली सगळी मुलं खातात, पण भजीमध्ये एवढी सुंदर लागते ना पालक की कळतच नाही की तो पालक आहे. मी काढून घेते आणि अजून थोडीशी काढते. जेव्हा तुम्ही पालक आणता ना, किंवा मोठी मोठी पालकाची भाजी करायची आणि जी छोटी छोटी पालक असतं ना त्यांची अशी भजी काढून बघा, खूप छान लागतात. पालक जेवढा कोवळा असेल ना तेवढी पानांची भजी छान लागते. मी गॅस बंद करते. हे बघा, आपली छान अशी पालकची आणि मेथीची भजी तयार आहे. हे बघा, आपली पालक आणि मेथीची भजी तयार आहे. हे बघा, मला मी हे दाखवते, खोलून पण दाखवते. एकदम सुंदर. आणि ही पालकाची भजी गरम आहे, खूप छान होतात. तुम्ही ट्राय करा. आखाड तळा. मी भजी खाते म्हणजे वाटतच नाही की आपण पालक खाल्लाय किंवा मेथी खाल्ली आहे. मेथीची आणि पालकची भजी करून बघा, खाऊन बघा आणि मला सांगा कशी झाली ती. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.